घरी येऊन काय झालं, पहिले ज्या घरात तुम्ही राहिले त्या घरात तुम्ही 13 खात्याचे मंत्री होते त्यावेळेस त्या घरातून निघून आले. आता त्या घरात जाऊन काय भेटणार आहे आपल्याला? शेवटी असं आहे की मग आता शेवटचं आपला कार्यक्रम चांगला व्हावा, मागच्यांची लाईन लागावी याच्याकरताचा हा प्रयत्न आहे, बाकी काही नाही. कुटुंबातल्या लोकांची म्हणा, कार्यकर्त्यांची म्हणा, बोलवा सगळ्यांचेच. सरकारवर टीका करा, तो हक्क तुमचा आहे. सरकारचे ओभाडे काढा. उद्धव ठाकरेंच्या टायमाला युती तोडणारे तुम्हीच होते आणि छाती ठोक सांगितलं मी युती तोडली. अमुक करायच्या टायमाला मी पुढे होतो, मी अमुक केलं, मी ढमुक केलं. तर बोलवा सगळ्यांना वाढदिवसाला, सगळे येतील. आपल्याला निमंत्रण दिलं तर जाणार. मी शुभेच्छा देईल ना. वा वा, द्यायला काय अडचण आहे. माझ्या जिल्ह्यातले नेते आहे, मी ती शुभेच्छा देईल. हो, गुलाबराव पाटलांनी टीका केली आहे ते उपासक म्हातारपणावर केली आहे. मला त्यांनी गुलाबराव पाटील म्हातारं व्हायच्या आधी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून त्यांना म्हातारपणाचं आठवण येत नाही. म्हातारपणाचे टिंगल उडवणं किंवा हे उडवणं म्हणजे मी मजरामर आहे असं समजण्याचा तो प्रकार असतो, किंवा मी म्हातारा व्हायच्या आधीच वर जाणार आहे हा दुसरा अर्थ त्याचा आपण काढू शकतो. मी या ठिकाणी कार्यकर्त्यांची व्यवस्था वगैरे करणं हे स्वाभाविक आहे. कोणताही व्यक्ती राजकारणामध्ये असला तर त्याच्यावर अवलंबून असलेल्या कार्यकर्त्यांना पुढे सन्मानाचं जीवन राजकारणामध्ये जगता आलं पाहिजे हा प्रयत्न तो करणारच आहे, आणि तसा प्रयत्न मी करणार. मी वारंवार सांगितलेलं आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडणार नाही आहे. मी शरद पवार साहेबांबरोबरच राहणार आहे, आणि अनेक नेते माझ्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. अनेक नेत्यांना बिघडवलं आहे, वाढवलं आहे. अगदी गिरीश महाजनांपासून मी गिरीश महाजनला मदत केलेली आहे. गिरीश महाजन कोण होता? एक गावचा सरपंच होता. त्या कालखंडामध्ये मी अख्खा मतदारसंघ पिंजून काढला त्याचा. त्यानंतर हा मतदारसंघ शिवसेनेचा होता, तो भाजपला मिळवून देण्यास मी मदत केली. त्यावेळेस प्रमोद महाजन मला म्हणायचे की तू कसं काय आग्रह करतो हा मतदारसंघ मिळवून देण्यासाठी? हा मतदारसंघामध्ये मराठा बहुल मतदारसंघ आहे, आणि या ठिकाणी गिरीश महाजन निवडून येण्याची शक्यता नाही. तरीही मी त्यांच्याकडे आग्रह धरला. डॉक्टर गुणवंतराव सरोदे खासदार होते, त्यांनी भुसावळ मतदारसंघ सोडू नये असं सांगितलं, कारण भुसावळला आम्ही फार कमी मताधिक्याने पडलो होतो आणि भुसावळ निवडून येण्याची शक्यता आहे असं त्यांना वाटत होतं, आणि त्यावेळेस भुसावळ सोडू नये, जामनेर घेऊ नये अशा याच्यामध्ये मी आग्रह धरल्यामुळे जामनेर विधानसभा अदलाबदल झाला आणि गिरीश महाजन आमदार झाला. नाहीतर आमदारकीचं स्वप्न याने पाहिले नसते. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क, आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.